उबाठाच्या खासदारांच्या दिल्ली दौऱ्याची जोरदार चर्चा। अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे दिल्लीला रवाना। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर राऊतांचं वक्तव्य, उबाठा सोडलेल्यांना पश्चात्ताप होईल। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय, ग्रामीण भागातील पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी आदेश। पुण्यात 1 दिवसाआड पाणी पुरवठा, पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा निर्णय। येवला, मनमाड, नांदगाव मधील महायुतीचे नगरसेवक मुंबईकडे रवाना। महाराष्ट्र पोलीस दल सुसज्ज होणार, केंद्र सरकारकडून जवळपास 734 कोटी रुपयांची मदत जाहीर। मॉन्सून 1 आठवडाभर पुढे जाण्याची शक्यता, 20 जून नंतर मॉन्सूनच्या सक्रिय होण्याच्या बाबत अंदाज व्यक्त। मुंबईच्या इतिहासातला सर्वात कोरडा जून महिना यंदाचा, 15वडा उलटला तरी पण जूनमध्ये मुंबईत पाऊस नाही। चंद्रपुरामध्ये वडेट्टीवार गटाच्या गटनेत्याला हटवण्यासाठी धानोरकरांचा आग्रह कायम। वंचितला पाठिंबा देण्यावरून अमरावती काँग्रेसमध्ये घमासान, यशोमती ठाकूर यांच्या भूमिकेमुळे पक्षात वाद। गणेश नाईक विरुद्ध मंदा म्हात्रे असा वाद पेटला, फडणवीस आपल्याला न्याय देतील, मंदा म्हात्रेंचं वक्तव्य। गिरगावात पांढऱ्या पट्ट्यांच्या विरोधातलं आंदोलन, मनसैनिकांना भोवलं, गुन्हा दाखल। नागपुरात झुरळ क्रांती दलाचं आंदोलन, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। महादेव कोळी समाज आक्रमक, जात वैधता प्रमाणपत्र प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी। कोयना धरणातला पाणीसाठा घटला, ग्रामदैवत मानाई देवीचं मंदिर दिसू लागलं। पावसानं ओढ दिल्यानं अहिल्यानगरमधल्या फळबागांना फटका, 5 वर्षापासून जपलेल्या संत्र्याच्या बागा करपल्या। चारित्र्याच्या संशयावरून नेरूळमध्ये दुहेरी हत्याकांड, पतीनं बायको आणि सासूला भोसकलं। पालघरच्या कांचनगिरी अपार्टमेंटमध्ये महिला अडकली लिफ्टमध्ये, अग्निशमन दलानं केली सुटका। बैल उधळल्यानं शर्यतीत झाला गोंधळ, अनेक जण झाले जखमी। भीमाशंकर महादेवासमोर सगळे भक्त समान, आता कुणालाही VIP दर्शन नाही। पुण्यात CNG आणि PNG महागला, महानगर गॅसकडून नवे दर घोषित।